आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की सत्यजित तांबे आणि आंदोलक हे आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। तरी सिन्नर परिसरात असलेल्या गोंद भागामध्ये सध्या आंदोलकांनी ठिय्या मांडलेला आहे। आंदोलकांना आता पोलीस देखील समजवण्याचा प्रयत्न आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की सत्यजित तांबे यांना पोलीस समजवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण थेट महामार्गावरतीच सगळे आंदोलक बसलेले आहेत। गेल्या अनेक वेळापासून ही पूर्ण वाहतूक ठप्प आहे आणि हे आंदोलन लवकरात लवकर संपावं अशी आशा जी आहे ती पोलिसांना आहे। यामुळे या आंदोलनकर्त्यांचा समजवण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की पोलीस असेल त्याचबरोबर सत्यजित तांबे असतील हे आता एकमेकांशी बोलताना पाहायला मिळत आहेत। पोलीस हे समजवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र सत्यजित तांबे हे सध्या मार्गावरतीच बसून आहेत। आपल्या जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशा पद्धतीची माहिती जी आहे ते सत्यजित तांबेंकडून देताना पाहायला मिळत आहे। पोलीस मात्र त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत। सत्यजित तांबे असेल, अजून आंदोलक असेल, हे रस्त्यावरती बसताना पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। सगळे जे आंदोलक आहेत ते रस्त्यावरती बसलेले आहेत। पोलीस हे सत्यजित तांबे असतील आंदोलकांशी चर्चा करतायत, आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करतायत, समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत। मात्र आंदोलक हे ठाम आहेत। मात्र ते या दृश्यांमध्ये आपल्याला सगळी परिस्थिती जी आहे ती होताना पाहायला मिळतीये। या आंदोलनावरती अजून सत्यजित तांबे हे नेमकी काय भूमिका घेणार याबाबत अजून कुठली माहिती मिळत नाही। मात्र सध्या बघितलं तर सत्यजित तांबे जे आहेत ते आता आंदोलनावरती ठाम आहेत। सत्यजित तांबे बोलतात, आम्ही मागच्या काळामध्ये केलेले आहेत, सगळ्या प्रकारचे प्रयत्न आम्ही केलेले आहेत। आम्ही नाशिक पुन्हा रेल्वेसाठी आम्ही सगळ्या पद्धतीचे प्रयत्न केलेत। आम्ही विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आवाज उठवलेला आहे। आम्ही केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पण भेटलेलो आहे। आता आमची एवढीच मागणी आहे का जी कमिटी नेमलेली आहे तिने 60 दिवसात अहवाल दिला पाहिजे, तिला कुठल्याही पद्धतीत मुदतवाढ देता कामा नये आणि त्यांनी फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता नाही, कारण गंभीर आहे ना विषय, अतिशय गंभीर आहे। प्रांतांनी लेखी द्यावा अशी आमची मागणी आहे। सध्या बघितलं तर आंदोलन आता आक्रमक होताना पाहायला मिळतंय। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की सध्या आंदोलनकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना घोळका घातलेला आहे। मात्र पोलीस हे या आंदोलन हे कुठेतरी शमवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत। मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की सध्या आंदोलनाचे कार्यकर्ते हे आक्रमक आहेत, रस्त्यावरती थांबले आहेत। सत्यजित तांबे यांना आंदोलनकर्त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतल्याचं पाहायला मिळत आहे। या दृश्यावरती आपण बघू शकतो की आंदोलक हे आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या दृश्यांमध्ये आपण याच परिस्थिती आपण बघू शकतो। सध्या हे आंदोलक हे सत्यजित तांबे यांना खांद्यावर घेऊन महामार्गावर जाण्याचा प्रयत्न करतायत। पोलीस त्यांच्या पाठीमागे असताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आंदोलकांना थांबवण्याचा, त्याचबरोबर ती समजून सांगण्याचा प्रयत्न हा आंदोलकांना करताना पाहायला मिळतोय। या दृश्यांमध्ये बघितलं तर पोलिसांनी आता सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांना गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला जातोय। पोलिसांकडून सत्यजित तांबे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय। पोलीस गाडीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र सत्यजित तांबे हे या गाडीमध्ये जात नाही आहेत। आंदोलक त्यांना बाहेर खेचतायत, पोलीस त्यांना गाडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतायत। या सगळ्यांमध्ये जर बघितलं तर आता दृश्यांमध्ये बघू शकतो की पोलिसांनी या सत्यजित तांबे यांना
ताब्यात घेतलेला आहे, काही आंदोलनकर्त्यांना देखील ताब्यात घेतलेला आहे. सध्या या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की आता पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे. सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतलेला आहे. त्यांना या पोलीस गाडीमध्ये टाकलेलं आहे. पोलिसांनी ते जे आहेत त्याचबरोबर ती पोलिसांनी गाडीच्या समोर काही आंदोलक समोर येताना पाहायला मिळत आहे. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की काही गाड्या हे आंदोलक गाडीवरती देखील चढायचा प्रयत्न करतात, मात्र पोलीस त्यांना बाजूला काढतायत. पोलिसांची जी कमांडो टीम असेल त्याचबरोबर ती पोलिसांची अतिरिक्त टीम असेल ही देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे. सध्या हे आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. सध्या या गाडीला अडवण्याचा प्रयत्न करताय. गाडीच्या समोर येताना पाहायला मिळत आहेत. गाडी अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. पोलीस जे आहेत ते स्वतः देखील या आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत. सध्या बघितलं तर पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची होताना पाहायला मिळते. रस्त्यावरतीच आंदोलकांनी ठिय्या मांडलेला आहे, गाडीसमोरच ठिय्या मांडलेला आहे. त्याचबरोबर काही आंदोलक गाडी अडवण्याचा प्रयत्न करतायत. सत्यजित तांबे यांना बाहेर काढा अशा पद्धतीची घोषणा देखील देताना पाहायला मिळतात. सगळं जर बघितलं तर एका बाजूला गाडीच्या समोर काही आंदोलक बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर काही आंदोलक थेट पोलिसांच्या गाडीसमोर उभे आहेत. सत्यजित तांबे यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. सत्यजित तांबे गाडीमध्ये बघितलं तर सत्यजित तांबे हे गाडीमध्ये आहेत आणि ते सध्या मोठा गोंधळ होताना पाहायला मिळतोय. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की हे आंदोलक सध्या आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. सत्यजित तांबे जे आहेत ते या गाडीमध्ये आहेत. आंदोलकांकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो सत्यजित तांबे करताना पाहायला मिळत आहे. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की हे आंदोलक गाडीवरती चढत आहेत, मात्र सत्यजित तांबे जे आहेत ते या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की गाडीच्या समोरच म्हणजे या पोलीस गाडीच्या समोरच आंदोलक आलेले आहेत. सत्यजित तांबे ह्या पोलिसांच्या गाडीमध्ये आहेत. काही महिला या गाडीच्या समोर आहेत. पोलीस या सगळ्या पोलीस या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत, बळाचा वापर करताना पाहायला मिळतात. मात्र आंदोलन हे कोणाचंही ऐकायला तयार नाही आहे. सध्या ही जी पोलिसाचं जे वाहन आहे ते सध्या आता सत्यजित तांबेंना घेऊन पुढच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. सध्या मात्र तर या दृश्यांमध्ये जर बघितलं तर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे. सत्यजित तांबे ज्या वाहनामध्ये बसले, पोलीस वाहनामध्ये बसलेले आहेत, ते वाहन सध्या पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय. सत्यजित तांबे यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. मात्र पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झालेली आहे. धडपकड सुरू आहे. सत्यजित तांबे यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मात्र पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणामध्ये बळाचा वापर केला जातोय. त्याचबरोबर ती मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली जाते. सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता ही वाहन जे आहे, पोलीस वाहन जे आहे, सध्या आता